नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. उमेदवारी कापल्यानंतर मानले जाहीर आभार. वाशिमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चक्क लावले बॅनर. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पदाधिकारी झाले अधिकारी कर्मचारी. महापालिका निवडणूक निपक्ष होण्यावर प्रश्नचिन्ह. अखेर न्यू तापडिया नगरचा बिबट्या वन विभागाने घेतला सिरियस. आज राबवली शोध मोहीम, ड्रोनचा केला वापर. नगर परिषदेतील अंतिम चित्र झाले आता स्पष्ट. बुधवारपर्यंत अपक्षांना चिन्हांसाठी थांबावे लागणार. जिल्हा परिषदेच्या शासकीय क्वार्टरची दुरावस्था वाढली. दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष. आता सविस्तर बातम्या. वाशिममध्ये वारंवार उमेदवारी कापत असल्याने एक भाजप पदाधिकारी त्रस्त आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्याने या प्रकरणी आभार मानत वाशिम शहरात बॅनरबाजी सुरू केली आहे. धनंजय घुगे असे या पदाधिकाऱ्यांचे नाव असून या बॅनरबाजीमुळे हा विषय सध्या राज्यात चर्चेत ठरला आहे. वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाजपच्या अभियंता सेलचे विभागीय सहसंयोजक धनंजय घुगे यांच्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिल्याने त्यांनी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद मानणारे बॅनर लावलेत आणि पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी दिल्याचा मजकूर बॅनरवर लिहिला. या संदर्भात त्यांना विचारलं असता माझी उमेदवारी कापल्यानंतर मी पक्ष सोडेल किंवा पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याचे काम करेल. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आणि मी पक्षासोबत एकनिष्ठ आहे हे सांगण्यासाठी मी बॅनर लावले असे त्यांनी सांगितले. 2025च्या वाशिम नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो. पक्षाने तसे आदेशही दिले होते की तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून तयारी करा आणि पक्षाचा जो सर्वे होतो त्या सर्वेमध्ये पण माझं नाव होतं. पण काही कारणामुळे पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि ती नाकारल्यामुळं माझ्या प्रभागात अशा अफवा सुरू झाल्या की मी पक्षांतर करेल किंवा पक्षविरोधी काम करेल. तर ते तसं काही नाही आहे हे सांगण्यासाठी मी ते बॅनर लावलं. अकोला महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक निपक्ष, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात होईल की नाही याबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणेतील राजकीय कार्यकर्ते शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे. महापालिकेत कार्यरत असलेले काही अधिकारी आणि कर्मचारी हेच थेट विशिष्ट राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख म्हणून उघडपणे सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असा अनुभव सामान्य नागरिकांना आला असून त्याचा तपास होण्याची गरज आहे. अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी हे केवळ राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसून त्या पक्षांच्या नियमित बैठकांना हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर संबंधित नेत्यांच्या घरी खासगी कामे करणे, त्यांच्या राजकीय कार्यक्रमात उपस्थित राहणे, सोशल मीडियावर उघडपणे पक्षीय भूमिका मांडणे, अशा प्रकारे हे कर्मचारी पक्षनिष्ठ असल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे. सरकारी पगारावर काम करताना अशी उघडीपणे विशिष्ट राजकीय पक्षनिष्ठ भूमिका घेतल्याने महापालिका निवडणूक भयमुक्त आणि निपक्ष वातावरणात घेणे अशक्यच असल्याची भीती नागरिक व तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हा केवळ प्रश्न महापालिकेपुरता मर्यादित नसून इतर विभागांमध्येही पसरल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महावितरण यासारख्या विभागात कार्यरत असलेले मानधन तत्वावर नियुक्त आउटसोर्सिंगवरील कर्मचारी आणि करारदारही विशिष्ट राजकीय पक्षांच्या प्रचारात, संघटनेत, मोर्चा मुक्कामांमध्ये सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. सरकारी यंत्रणेत बसलेले असे पक्षनिष्ठ कर्मचारी लोकशाही प्रक्रियेसाठी थेट धोकादायक आहेत, असा इशारा माजी प्रशासकीय अधिकारी व कायद्याचे जाणकार देत आहेत. न्यू तापडिया नगर येथे शुक्रवारी सकाळी बिबट्या आढळला. स्थानिकांनी दावा केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो बिबट्या नसल्याचा दावा केला.
पण त्यांचा हा दावा वरिष्ठांनी खोडून काढत आता न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या शोधण्यासाठी ड्रोन तैनात करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे। शुक्रवारी न्यू तापडिया नगर परिसरात राहणाऱ्या लोकांनी प्रत्यक्षदर्शींनी बिबट्या असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यावर तो बिबट्या नसल्याची मुलाखती देत फिरणाऱ्या वनपालावर वन विभाग काही कारवाई करणार आहे की नाही। वन विभागाने पाठविलेल्या प्रेस नोटमध्ये तो बिबट्या असल्याचे व लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे। असे असताना घटनास्थळी कुठल्याही साधन सामग्री न घेता पोहोचलेल्या रेस्क्यू टीमची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी काढलेल्या प्रेस नोटनुसार वन्यप्राणी बिबट आढळल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी पूर्ण परिसराची तपासणी केली असता वन्यप्राणी बिबट याच्या पावलाचे ठसे आढळून आले नाहीत, परंतु लोकांच्या सांगण्याच्या वर्णनावरून तो वन्यप्राणी बिबट असण्याची शक्यता नाकाची गस्त वाढवण्यात आली आहे। ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने वन्यप्राणी बिबटच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवले जाणार आहे। वन विभागाने बिबट्याचा माग काढण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे अधिवासात परत पाठवण्यासाठी वन विभागाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता केवळ अत्यंत सतर्कता आणि संयम राखणे आवश्यक आहे। वन्यप्राणी बिबट आढळून आल्याने त्याला त्वरित रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची यंत्रणा सज्ज आहे। वन्यप्राणी बिबट आढळून आल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 यावर किंवा वनविभाग अकोला यांच्याशी संपर्क साधून त्वरित माहिती द्यावी असे आवाहन श्री विश्वासराम थोरात वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या मार्फत करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील 5 नगरपालिका आणि एका नगरपंचायतसाठी स्थिती स्पष्ट झाली आहे। नगराध्यक्ष पदासाठी आता 39 तर नगरसेवक पदासाठी एकूण 707 उमेदवार रिंगणात आहेत। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट झाले। अकोट शहरात 17 प्रभाग असून 17 सदस्य निवडून द्यायचे आहे। 213 उमेदवारांनी सदस्यांसाठी नामांकन दाखल केले होते। 10 अर्ज अवैध तर 203 अवैध ठरले। शुक्रवारी 16 उमेदवारांनी माघार घेतली। आता 187 उमेदवार रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। यातील 2 अर्ज अवैध ठरले। वैध 10 आणि दोघांनी माघार घेतली। त्यामुळे 8 उमेदवार लढतीत शिल्लक आहेत। बाळापूरमध्ये 12 प्रभाग असून सदस्य संख्या 25 आहे। सदस्यांसाठी 103 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। 3 अवैध तर 100 वैध ठरले। 15 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे 85 उमेदवार रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 12 नामांकन दाखल झाले होते। 3 अर्ज अवैध तर 9 वैध ठरले। चौघांनी माघार घेतल्यामुळे 5 उमेदवार लढतीत शिल्लक आहेत। मूर्तिजापूर शहरात एकूण 12 प्रभाग आहेत। 25 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे। 189 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। 11 अर्ज अवैध तर 178 वैध ठरले। 21 जणांनी माघार घेतली। त्यामुळे 157 उमेदवार रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 12 नामांकन दाखल झाले होते। 1 अर्ज अवैध झाला आणि 2 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 9 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या लढतीत कायम आहे। तेल्हारा शहरात 10 प्रभाग असून 20 सदस्य निवडून द्यायचे आहे। 111 सदस्यांनी नामांकन दाखल केले होते। 6 अर्ज अवैध ठरले आणि 13 सदस्यांनी माघार घेतल्यामुळे 92 सदस्य लढतीत राहिले। नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज दाखल झाले। दोघांनी माघार घेतल्यामुळे 5 उमेदवार लढतीत शिल्लक आहेत। हिवरखेडला एकूण 10 प्रभाग आहे। 20 सदस्य निवडून द्यायचे आहे। 121 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। 110 अर्ज वैध ठरले तर 11 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 99 रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी 9 अर्ज दाखल होते। 2 अवैध तर 7 वैध ठरले। आता लढतीत 7 उमेदवार आहेत। बार्शीटाकळी नगरपंचायतसाठी प्रक्रिया सुरू आहे। शहरात 17 प्रभाग असून 17 सदस्य निवडून द्यायचे आहे। 113 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते। अवैध 7 तर 106 वैध ठरले। 19 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 87 उमेदवार लढतीत राहिले। नगराध्यक्ष पदासाठी 9 नामांकन दाखल झाले होते। यातील 4 माघार घेतली। त्यामुळे लढतीत आता 5 उमेदवार शिल्लक आहेत। नामांकन अर्ज छाननीनंतर अकोला जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला असून प्रचार पत्रके वाटायला सुरुवात केली आहे। परंतु अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळेपर्यंत 6 दिवस वाट पाहावी लागत आहे। यामुळे अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत प्रचारात पिछाडीवर आहेत।
नामांकन छाननीनंतर जिल्ह्यातील 5 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी गुप्तपणे प्रचार करत प्रचार पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र अपक्ष उमेदवारांना चिन्ह मिळण्यासाठी सुमारे 6 दिवसांची वाट पाहावी लागत आहे. हे पाहता तोपर्यंत अपक्ष उमेदवारांनी काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. कोणत्या चिन्हाचा प्रचार करावा हा प्रश्न त्यांना सतावत आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी सर्व नामांकनाची छाननी झाली. त्यानंतर आपल्या प्रभागात प्रतिस्पर्धी कोण आहे याची माहिती मिळाल्यावर राजकीय पक्षांच्या काही उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचार सुरू केला आहे. पण काही निष्ठावान कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अंतिम क्षणी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले आहे. मात्र त्यांना निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. अपक्ष उमेदवारांना 26 तारखेपर्यंत चिन्हाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रारूप मतदार यादीत संपूर्ण महापालिका हद्दीत मोठाल्या चुका समोर आल्या आहेत. त्या चुका केल्या कोणी असा प्रश्न विचारला जात आहे. आक्षेपानंतर त्या चुका दुरुस्त होतील की नाही असा प्रश्न आता नव उमेदवारांना पडला आहे. अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या 5,50,128 मतदारांच्या प्रारूप मतदार यादीमध्ये गंभीर त्रुटी आणि गोंधळ समोर आला आहे. BLO मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांनी प्रगणक गट तयार करताना काही प्रभागांची सीमारेषा ओलांडली. त्यामुळे अनेक मतदारांचे चक्क प्रभागच बदलले आहेत. ही संख्या हजारोंच्या घरात असून या सर्व प्रकरणाची चौकशी राज्य निवडणूक आयोगाने करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यादीतील गोंधळ केवळ नावापुरता मर्यादित नसून मतदारांचे फोटोही चुकीचे लागलेले आहेत. काही ठिकाणी पुरुष मतदारांच्या नावाजवळ स्त्रीचे फोटो आहेत किंवा फोटो आडव्या स्थितीत आहेत. यामुळे ओळख पटवताना संभ्रम निर्माण होऊ शकतो. मतदार याद्यांमुळे घोळ झाला की राजकीय हस्तक्षेप याचाही तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. चुका करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करत कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराडी गावामध्ये विकृत नराधमाने 3 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या नराधमाला फाशी द्या याकरिता आलेगाव येथील नूतन विद्यालय प्रभा प्रकाश कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका यांनी नूतन विद्यालय ते पोलीस चौकीपर्यंत मूकमोर्चा काढला. ठाणेदार रवींद्र लांडे यांना निवेदन दिले. घटनेचा निषेध करण्याकरिता आलेगावातील प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट नूतन विद्यालय, रसिकलाल धारीवाल ITI आणि गुरु गणेश मिश्री जैन कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी मूकमोर्चा काढला. संताप व्यक्त केला. मोर्चाची सुरुवात नूतन विद्यालयातून करून पोलीस चौकी आलेगाव येथे पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शाळेच्या विद्यार्थिनी, शिक्षक, पालकांकडून करण्यात आली. मोर्चा संस्थेचे पदाधिकारी, तिन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, गावातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते. समज चिमुकली आहे, तिच्यावर जर अशा प्रकारचं जर घाण कृत्य जर होत असेल तर सर्व आपल्या मानव जातीसाठी ही एक प्रकारे काळीमीची गोष्ट आहे. माझी इथं ठाणेदार साहेबांना विनंती आहे, आम्ही सर्व पालक वृंद तसंच शिक्षक आपल्याकडे एक निवेदनच्या मार्फत तो मालेगाव मधला जो घडलेला प्रकार आहे तो एक घेऊन येत आहोत आणि आपल्याकडे एक प्रत त्याची देत आहोत. माझी आपणास विनंती आहे की वर आपले जे वरिष्ठ आहेत, SDPO कार्यालय किंवा SP साहेब, त्यांच्याकडे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या देशमुख महिला मंडळांची नोव्हेंबर महिन्याची मासिक सभा आणि पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी हॉटेल सेंटर प्लाझा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सामाजिक कार्यामध्ये देशमुख महिला मंडळ अग्रेसर असून विविध समाजोपयोगी उपक्रम ही देशमुख महिला मंडळाची ओळख ठरते आहे. शुक्रवार दिनांक 14 देशमुख महिला मंडळाची मासिक सभा, पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम हॉटेल सेंटर प्लाझा येथे उत्साहात संपन्न झालेत. देशमुख महिला मंडळ विविध उपक्रम आणि सण सोहळे दर महिन्याला साजरं करीत असतं. या महिन्याची सर्व कार्यक्रमाची जबाबदारी जानकी ग्रुपला देण्यात आली होती. जानकी ग्रुपच्या सदस्यांनी काश्मीरी थीम ठेवून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष राजश्री देशमुख, उपाध्यक्ष नयना देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख
ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, RRCच्या संचालक कल्पना देशमुख, जानकी ग्रुपच्या ग्रुप लीडर संजीवनी देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्षा देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचं बहारदार संचालन ऋतुजा देशमुख यांनी केलं, तर प्रोजेक्ट बद्दल माहिती नयना देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन प्रीती देशमुख यांनी केलं. यावेळी प्रमुख पाहुण्या वर्षा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि देशमुख महिला मंडळाचं भरभरून कौतुक केलं. तर राजश्री देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यानंतर 14 नोव्हेंबर बालक दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमांमध्ये विविध खेळ घेण्यात आले. त्यामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी हा मजेशीर खेळ सर्वांनी एन्जॉय केला आणि हौजी गेम तसेच जम्मू काश्मीर येथील गावांच्या नावांचा खेळही घेण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांना लहरिया साडी किंवा लहरिया ड्रेस परिधान करून येण्यास सांगितले होते. त्यातूनच एक काश्मीर की कलीचे खिताब सुद्धा देण्यात आले आणि हा खिताब अनुराधा देशमुख यांना देण्यात आला. तर ड्रेस कोड मध्ये डॉक्टर अस्मिता देशमुख, पूजा देशमुख, सीमा सरनाईक, प्रतिभाताई, विजया प्रताप देशमुख, शुभांगी राम देशमुख, मनीषा जयंत देशमुख आणि हौजी गेम मध्ये अपर्णा, श्रद्धा, शारदा, विद्या, रेवती, वैशाली, रेवती पावडे, तृप्ती, माधुरी, अनिता, वंदना, दीपा, राधा यांना प्राइज मिळाले. काश्मीर टू कन्याकुमारी गेम मध्ये सिद्धी, सारिका, प्रमिला, जयश्री, विद्या, उज्ज्वला ह्या विजेत्या ठरल्या. तर चिठ्ठी गेम मध्ये संगीता, अरुणा, सोनल, नीता इत्यादी विजयी ठरल्यात. दर महिन्याला देशमुख महिला मंडळ मासिक सभे व्यतिरिक्त अनेक स्पर्धांचं आयोजन देखील करीत असतं. या महिन्यामध्ये महिला खेळाडूंची वेशभूषा ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शुभांगी देशमुख, रेवती तवर आणि वर्षा देशमुख यांना बक्षिसे मिळालीत. त्यांनी उत्कृष्ट असं सादरीकरण करून महिलांना मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यास जानकी ग्रुपच्या सर्व सदस्या राजश्री देशमुख, कल्पना देशमुख, नयना देशमुख, स्वप्नाली देशमुख, ऋतुजा देशमुख, साधना देशमुख, उमा देशमुख, वैशाली देशमुख, सुचेता देशमुख, मंजू देशमुख, ज्ञानेश्वरी देशमुख, मनीषा, प्रतिभा, प्रीती, सीमा, श्रुती, उषा लहाने, रोहिणी, श्रेया, शुभांगी, दीपाली आणि ग्रुपच्या ग्रुप लीडर संजीवनी देशमुख यांनी अथक परिश्रम घेतलेत. स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ओमनी कारने ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी होत चुराडा झाल्याने महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातात ओमिनी कारमधील 12 प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. भरधाव अनियंत्रित गाड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. वाहतूक पोलीस RTO यांचे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष असल्याने अपघात वाढले आहे. अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना वाहनांच्या अवशेषातून बाहेर काढून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार काही जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. जखमींमध्ये रेखा बलकार, लहू दादाराव भोसले, पप्पू अरविंद पवार, उज्ज्वला सतीश ठाकरे, सतीश श्रीधर ठाकरे, थोरात जान्हवी केशव थोरात, अलका गणेश थोरात, सानिध्य तायडे, अविनाश सोळंके, शिवराज केदार, ऋषिकेश वनवे यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर विस्कळीत झाली. अमराई पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पंचनामा करून पुढील तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार ओमिनी कारचा अतिवेग आणि ताबा सुटणे हे अपघाताचे कारण असू शकते. या अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षा, वेगमर्यादा आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. अकोला जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी व अधिकारी यांना उपलब्ध करून दिलेल्या निवासस्थानांकडे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. अनेक निवासस्थाने जीर्ण झाली असून पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज दुरुस्ती आदी मूलभूत सुविधांची कमतरता भासत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांकडून दुरुस्ती संबंधी लेखी मागण्या करण्यात आल्या,
परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे नाराजी वाढलेली दिसत आहे. अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर निघाले, पावसाळ्यात गळती होणे, ड्रेनेज लाईन ब्लॉक होणे, रंगकाम न होणे अशा समस्या गंभीर बनत आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या वतीने पुरवल्या जाणाऱ्या निवासस्थानांची अशी दुरवस्था असणे ही चिंताजनक बाब आहे. अनेकांना स्वतःच्या खर्चाने दुरुस्ती करावी लागत आहे. या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन तपासणी समिती नेमण्याची व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. पदाधिकाऱ्यांच्या मूलभूत राहणीमानाकडे अशी बेफिक्री केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. खूप ओरड झाल्यामुळे प्रशासन लक्ष देईल का अशी विचारणा होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. उमेदवारी कापल्यानंतर मानले जाहीर आभार. वाशिमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चक्क लावले बॅनर. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पदाधिकारी झाले अधिकारी कर्मचारी. महापालिका निवडणूक निपक्ष होण्यावर प्रश्नचिन्ह. अखेर न्यू तापडिया नगरचा बिबट्या वन विभागाने घेतला सिरियस. आज राबवली शोध मोहीम, ड्रोनचा केला वापर. नगर परिषदेतील अंतिम चित्र झाले आता स्पष्ट. बुधवारपर्यंत अपक्षांना चिन्हांसाठी थांबावे लागणार. जिल्हा परिषदेच्या शासकीय क्वार्टरची दुरावस्था वाढली. दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे ही न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.